नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने राहुरी नगर मनमाड राज्य महामार्गावरील अवजड वाहतुकीला ओळखण्यात आले असताना सर्रासपणे अवजड वाहतूक होत असल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी वाहतूक अडवून पुन्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तर या ठिकाणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करत तात्काळ अवजड वाहनांना थांबवा, अन्यथा पुन्हा आम्हाला रस्त्यावर यावे लागेल असा इशारा दिला. यावर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना करण्याचे आश्वासन तनपुरे यांनी दिल्याने पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नगर मनमाड रोड राहुरी परिसरात एका आठवड्यामध्ये 7 ते 8 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नगर मनमाड राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असल्याचे या अपघातामुळे उघड झाले आहे. तर नुकतेच 4 ते 5 दिवसांपूर्वी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर मनमाड रोड तब्बल 2 ते 3 तास रोखून धरला होता. यावेळी प्रशासनाने जोपर्यंत रस्त्याचे काम व खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत अवजड वाहतूक नगर लोणी ते शिर्डी केली जाणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र प्रशासनाला या आश्वासनाचा विसर पडला. तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रशासनाला सज्जड दम देत वेळोवेळी अपघात होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणे गरजेचे आहे व ही वाहतूक वळवण्यासाठी मंत्री विखे यांनी आदेश दिले होते. मात्र तरीही सर्रासपणे वाहतूक होत असल्याने संतप्त झालेल्या राहुरीतील तरुणांनी आज गुरुवारच्या आठवडे बाजार दिवशी सकाळी 9च्या दरम्यान नगर मनमाड रोड जिजाऊ चौकात अचानक रास्ता रोको केला होता. अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. घटनेच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी येऊन तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुण वर्ग आक्रमक झाले होते. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी चर्चा करत पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवर संपर्क साधत यावर तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा नागरिक आक्रमक होतील. अवजड वाहतूक बंद न केल्यास पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा सज्जड इशारा माजी मंत्री तनपुरे यांनी दिला. व यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याने पोलीस प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला. पालकमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाने दाखवली केराची टोपली. नुकतेच 5 दिवसापूर्वी अनेकांचे खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याने नगर मनमाड रोड मुळा नदी पुलावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीकरांनी तब्बल 3 तास नगर मनमाड राज्य महामार्ग चक्काजाम आंदोलन केले होते. यामुळे पालकमंत्री यांनाही अहिल्यानगर येथे जाताना रस्ता बदलून जावं लागलं. तर याची दखल घेत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तात्काळ प्रशासनाला अवजड वाहतूक वळवण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे आजच्या रास्ता रोको दरम्यान उघड झाले आहे. यावर पालकमंत्री विखे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.